धावाची हो शान, धावाची हो शान, धावाची हो शान. चार चौघात त्याला बघा हे हो मोठा, बघाय हो मोठा मान, बघाय हो मोठा मान. गरिबांसाठी धावून येतो, गरिबांसाठी धावून येतो. रात्रंदिवस मदतीला तो, रात्रंदिवस मदतीला. असा डेंजर भाई हितेंद्र ठाकूर सारे सलाम करती त्या. असा डेंजर भाई. वेलकम बॅक. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकतायत अक्षय सोनी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अक्षय सोनी गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय फलंदाज करण्यासाठी सज्ज होतोय. मिस्टर अवी अँड दीपक पाटील ते दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून सुरेख टायमिंग सहित चेंडूला वळवलं गेलंय. चेंडू स्टॉप केला जाईल का पाहायचं आहे. पाहता पाहता मात्र यावेळेला चेंडू स्टॉप केला जातोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. अवीच्या बॅटमधून येत आहेत 2 धावा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं जातोय 2 या धावसंख्येवर. 38 सर्कलच्या जेव्हा बंधन असताना त्यावेळेला मात्र आपण पाहतो की धावा खोऱ्याने वाहिल्या जातात फलंदाजांच्या माध्यमातून. आक्रमकतेचे सितारे म्हणून ज्या खेळाडूंकडे पाहिलं जातं ओपनिंग बॅट्समन कसे असावेत हे मात्र आपण या षटकामध्ये पाहणार आहोत. अक्षय सोनी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने अप्रतिम टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात हलकासा मात्र स्विंग यावेळेला पाहायला मिळाला आणि बाउन्स होऊन चेंडू मात्र आदित्य शेट्टी यांच्या हातामध्ये निघून जातोय. कालच्या रात्रीमध्ये मात्र इंजुरीने त्रस्त झाले होते, परंतु सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मात्र मेडिसिन घेऊन पुन्हा एकदा क्रिकेटवरची जिद्द, जिव्हाळा, प्रेम कसं असावं हे मात्र आदित्य शेट्टी यांनी दाखवलं गेलं. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे आदित्यांचं. यावेळेला ऑन साईडला सुंदर फटका तर आहे पाहायचं. यावेळेला मात्र चेंडू क्लिअर होताना पाहायला मिळतोय. फ्लॅट 6, 6 धावा. गुड शॉट बाय अवी. थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 8 या धावसंख्येवर. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा या फलकावर पाहायला मिळतात. अक्षय सोनी, अक्षय पाटीलला मात्र गेल्या मॅच मध्ये काही जबरदस्त 3 झेल मात्र उत्कृष्टरित्या टिपले गेले होते. यावेळेला पंचांकडे दाद, यस इज गॉन, कोणताही चान्स नाहीये. ऍब्सोल्युटली प्लम, लेग बिफोर विकेट. यावेळेला मात्र पायचीत पकडला गेला. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या असलेला मिस्टर अवी 3 स्टंपच्या अगदी मधोमध या ठिकाणी आपण पाहतोय यष्ट्यानं जाऊन चेंडू आदळला असता आणि पंचांच्या मनात कोणताही ध्येय यावेळेला संदेह नाहीये. अजित मात्रे यांचा बोट उंचावला गेला. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. अक्षय सोनीवर तिसऱ्या चेंडूवर जरूर हल्ला केला गेला होता. ज्या पद्धतीने चेंडूवर आपण पहिला षटकार आला आणि त्यानंतर अवीला मात्र यावेळेला माघारी परतावं लागलं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक रॉबिन उत्तप्पा कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला वळवले गेले. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर योगेश यादव सुपर बॅटिंग करत काल मॅन ऑफ द मॅच सुंदररित्या मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेला आपण पाहतो लेग बायच्या इशाराने 1 धाव वर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर पहिल्या षटकांच्या समाप्ती अखेर 10 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो संघ विजय होईल तो संघ मात्र भरत स्पोर्ट्स आपण पाहतोय वलपाडा या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
थँक्यू वेलकम बॅक. 10 धावा या फलकावर पाहायला मिळतात. पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झाले आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा. गोलंदाजी मार्कवर मिस्टर योगेश यादव ज्याने मात्र जबरदस्त काल नाईटच्या स्पर्धेमध्ये आक्रमकता धारण केली गेली होती. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने मात्र यावेळेला चिप शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जॉय 11 वडगर या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. प्रवेश देवळीकर यांचा संघ पाहायला मिळतो. तर एका साईडला जितू पाटील पॅकर्स नवगर हा संघ आपण पाहू शकतात. उलटा चेंडू होता ऑन साईडला खेळला गेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी सुंदर क्षेत्ररक्षण ॲक्युरेट फेकी केली जाते. सुंदर खांद्याच्या जोरावर मात्र टाळ्यांचा गजर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जेव्हा मात्र बाउंड्री लाईन टच असतं आणि त्यावेळेला खांद्याच्या जोरावर एफर्ट तुम्ही घेता त्यावेळेला एक चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळतो आणि आदित्य शेट्टी मात्र टाळ्यांचा गजर करताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण त्याच ॲक्शनमध्ये त्याच अटेम्प्टने मात्र चेंडू फेकून यावेळेला मात्र सुंदररित्या आपण प्रदर्शन पाहायला मिळालं. यावेळेला मोठा फटका स्कूपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. कोणतीही चुकी करत नाही आहेत त्या ठिकाणी. फलंदाज बाद होताना अविनाश या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाही आहेत. मिस्टर अविनाश पाटील फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट पुन्हा एकदा मात्र यावेळेला मिळते. ती मात्र जॉय 11 वडगर संघाला मोठा धक्का. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा. थँक्यू वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 13 धावा. अप्रतिम ही ताकद आहे योगेश यादव या गोलंदाजीची आपण पाहतो. फलंदाजी करताना या खेळाडूला जर आपण पाहिलात तर असं वाटणार नाही की मोठे फटके या खेळाडूकडून येतील. परंतु कालच्या नाईटच्या स्पर्धेमध्ये अक्षरशः मी समालोचन करताना पाहिले या खेळाडूच्या बॅटमधून जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाले. उदय पाटील यांनी सुद्धा 11 चेंडूमध्ये 37 धावांचं योगदान दिलं. आदित्य पाटील थोडेसे स्लिप झाले होते. कालच्या दिवसात क्रॅम्प आला होता. यावेळेला पुन्हा एकदा लेग ज्या पद्धतीने मात्र स्विंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. सुपर नाईस मॅग्निफिसंट डिलिव्हरी. धावांची गती जर आपण पाहिली तर 13 रन्स 13 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 13. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अखेरकार आदित्य शेट्टी यांच्या हातामध्ये झेल करवी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज बाद गुड बॉलिंग सुरेख गोलंदाजीचं पृथ्थकरण. 2 षटकांमध्ये धावसंख्या 13 धावा. 6.50 ची सरासरी फक्त आणि फक्त या षटकामध्ये धावा आल्यात त्या 3 धावा 2 गडी बाद. क्या बात आहे योगेश यादव. सातत्य. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ते क्वालिटी दर्जाचे गोलंदाज पाहायला मिळाले. फलंदाज मात्र दीपक पाटील मोठे फटके मारण्यामध्ये मात्र यावेळेला संघर्ष केला गेला होता परंतु फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. दीपक पाटील अयशस्वी या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. फडकत राहणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा. शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा. शिट्टी वाजणार हाय. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय उदय पाटील मात्र विकेट घेण्याची मॅन्युफॅक्चरिंग मशीन आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डिजय. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय. 13 धावा. गेल्या मॅच मध्ये 4 ट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. लसित मलिंगाची आठवण करून देणारा क्षण आपण पाहिला असेल.
यावेळेला ऑन साईडला मात्र उदय पाटील याच्या हातामध्ये चेंडू मात्र यावेळेला विसावला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. स्मिथ असं करत असताना आपण पाहतोय की कोणत्या एंडने मात्र फेकी केली अक्षय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 14 धावा. जेव्हा उदय पाटील गोलंदाजीला येतात ना तेव्हा ज्या पद्धतीने अक्षय पाटील खूप बिझी असतात लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न सुपर प्लेन त्या लाईन टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवरून चेंडू मात्र पॅडला जाऊन चेंडू आदळतोय. मिस टायमिंग झालं होतं पूर्णपणे. बीट झाले होते. लेग बायचा इशारा येतो अजित म्हात्रे यांच्याकडून. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 15 रन्स 15 धावा. चेंडू फेकून झाले आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 15 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 चेंडूमध्ये 15 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. अप्रतिम हलकाचा स्विंग एक्सपिरियन्सचा परिपूर्ण मात्र अनुभवाचा खजिना आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभवाची शिदोरी आहे उदय पाटील यांच्या पाठीमागे आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. भरपूर वर्ष आपल्या जीवनामध्ये चढ उतार पाहिलेत. उन्हाळी पावसाळे पाहिलेत. हार जीत पाहिलेले आहेत आणि खास करून संकटाच्या नद्या पार केलेल्या आहेत. असा खेळाडू उदय पाटील पाहायला मिळतोय. यावेळेला मोठा फटका मिडल ऑफ द बॅटला चेंडूला कनेक्ट होतोय. चेंडू मात्र यावेळेला हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू विजय. चौथ्या 5व्या चेंडूवर मात्र यावेळेला एक मोठा प्रहार पाहायला मिळतोय. फलंदाज जीतच्या बॅटमधून एक देखणा फटका पाहायला मिळाला. यावेळेला लगेच टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरून चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतो अचानक बाउन्स. जीत पाटील मात्र अचंबित झाले होते. मात्र यावेळेला आपण पाहतोय की 1 बाउन्स त्या ठिकाणी एक मुभा असते आणि अजित मात्र त्या ठिकाणी दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 21 धावा. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता 6 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय आणि 6 चेंडूंमध्ये पाहायचं कितपर्यंत धावा या ठिकाणी येतील याकडे लक्ष असेल. घेऊया एक छोटासा ब्रेक. या आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे. आप उठा 6 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय. सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतो. संकेत सुनील म्हात्रे केवळ म्हात्रे असतील. खूप छान पद्धतीने मात्र ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून अभिजित पाटील करण पाटील अभिषेक म्हात्रे देवेंद्र म्हात्रे या सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण आयोजन म्हटलं तर खाऊ गोष्ट नसते. म्हणूनच म्हटलं जातं की 95% असे मात्र लोकांना माहिती असतं आयोजन म्हणजे नेमकं काय. परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर संकेत म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जी मेहनत घेतली अफलातून पाहायला मिळते. लेगबाईचा इशारा येईल की काय मात्र यावेळेला आपण पाहतो की बॅटची एज कदाचित थोडीशी एज मात्र यावेळेला घेतली गेली आणि सरळ चेंडू मात्र पॅडवर जाऊन चेंडू आदळला. एक धाव वर्जित केली जाते. मनोजच्या बॅटमधून धावसंख्या 1 ने पुढे सरसवली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा. म्हणूनच आयोजनाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर फक्त सांगून बोलून होत नाही तर प्रत्यक्ष गोष्टी मात्र त्या स्वप्नात न ऐवजी सत्यात साकाराव्या लागतात. ऑन साईडला सुंदर मात्र यावेळेला योगेश यादव मात्र फेकी करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहतोय किती चाणाक्ष मात्र यावेळेला पाल यांना आपण पाहिलं. फेकी केली. मनोज निघाले. जीत पाटील मात्र अर्धा पल्ला पार केला नव्हता खेळपट्टीवर आणि लगेच मात्र पालने या वेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. सुंदर कॉन्सन्ट्रेशन होतं. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या थँक्यू डीजे 23 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चौबाजूने चांगले स्टँड्स वेगवेगळ्या स्टँडला मात्र वेगवेगळी नावं आपल्याला पाहायला मिळतात. स्वर्गीयांच्या स्वरूपात नावं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि स्वर्गीयांच्या स्वरूपात आपल्याला प्रथम पारितोषिक चषक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. द्वितीय चषक असेल, तृतीय चषक असेल, मॅन ऑफ द सिरीज असतील, या मात्र सर्व काही गोष्टी आपण पाहतो या दातृत्वांनी दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी फुलटॉस चेंडू आ बैल मुझे मार. या वेळेला मात्र पालच्या चेंडूवर सोडणार नाहीये. सरळ चेंडूला मात्र या वेळेला फेकून दिलं गेलंय. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. गुड शॉट बाय यज्ञेश.
या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर 29 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. पालचे 3 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, मात्र पूर्णपणे बीट होत आहेत त्या ठिकाणी. सरळ चेंडू निघून जाईल लॉंग स्टॉप रिझनला 4 धावांकरता. सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. 4 धावा येत आहेत. संकेत मात्रे यांच्या मात्र कटआउट्सला चेंडू यावेळेला जाऊन आदळतोय. 4 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा, 33 रन्स. एक सॅटिस्फाईड स्कोअरकडे वाटचाल केली गेले. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा, 33 रन्स. मॅच बॉल या ठिकाणी येतोय. पंच ऑलरेडी तिकडे सिग्नल करतायत की तुम्हाला हा चेंडू हवा आहे की दुसरा चेंडू हवा आहे. तर मॅच बॉल या ठिकाणी मात्र सिलेक्ट करतायत. 33 धावा या फलकावर पाहायला मिळतात. सुंदर ऑर्गनायझेशन. या स्पर्धेच्या माध्यमातून युट्यूबवर लाईव्ह सुद्धा स्पर्धा पाहू शकाल आणि युट्यूबचा खर्च जो आहे तो आपण पाहतो साईचरण बिल्डर्सची मनोज विश्वनाथ मात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आदित्य शेट्टी मात्र यावेळेला पुढे सरसावत आहे. यस, द फिंगर इज गॉन अप. अंपायर नाव मिस्टर अजित मात्रे. बॅक टू द पॅव्हिलियन बॅट्समन मिस्टर मनोज. यावेळेला मात्र परतावं लागेल मनोजला तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर 33 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू फेकून झाले ते 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकताय. उजव्या हाताने पाल, राईट आर्म ओर द विकेट. यावेळेला जर आपण पाहिलं तर खूपच बाहेर आउटसाइड दी लेग स्टंप. यावेळेला स्वर मारा आशुतोष व्यवहारे. 4:30 वाजलेत आणि एक्सरसाइजचा मोका मिळाला मात्र आशुतोष व्यवहारे यांना. थोड्याच वेळात त्यांचं सुद्धा टी टाइम होईल. टीची व्यवस्था केली गेली. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 34 धावा, 34 रन्स. महेंद्र भगत सुंदर एक चांगलं व्यक्तिमत्व जे नेहमीच पाहायला मिळतं. TCPच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबवर 195 देशांमध्ये आपण पाहू शकतायत. आणि या स्पर्धेचा फक्त पालघर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये डंका वाजला. या स्पर्धेचा एक सुंदर फटका, निर्णायक षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा येत आहेत. त्या मात्र संतोषच्या बॅटमधून एक देखणा फटका आणि धावसंख्या 40 धावा एक्झॅक्टली पाहायला मिळाल्या. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला संतोष पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट, अप्रतिम, गुड शॉट. 6 धावा. जीवा भावाचा आहे त्याच्या जीवा भावाचा. अनिकेश ठाकूर भया ठाकूर आहे भाईचा तो आवडीचा. आहे भाईच्या तो आवडीचा. आहे भाईच्या तो आवडीचा. 4141 हा लकी नंबर. 4141 हा लकी नंबर आहे त्याच्या गाडीचा. अहो आहे त्याच्या गाडीचा. आहे त्याच्या गाडीचा. नाही तेंद्र ठाकूर या भाईचा. नाव गाजतय कोणाचा नाही तेंद्र ठाकूर या भाईचा. नाव गाजतय कोणाचा नाही तेंद्र ठाकूर या भाईचा. नाव गाजतय कोणाचा न बाबू ठाकूर या भाईचा.
दोन फलंदाज सुद्धा बाबू मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 41 धावांचं लक्ष जित पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जित पाटील गेल्या मॅच मध्ये सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण. पुन्हा एकदा दोन पंच अजित म्हात्रे आणि आशुतोष व्यवहारे मंद मंद पावलांनी खेळपट्टीकडे जाताना पाहायला मिळत आहेत. पूर्ण महाराष्ट्र भ्रमण करत असतात हे पंच पाहायला मिळतात. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. अजून एक मोठी स्पर्धा 20 ते 24 असा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम नाईटच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा नियुक्ती केली गेली या तीन पंचांची. उद्याच्या दिवसात अजित म्हात्रे यांच्या ऐवजी विरल नायर यांना आपण पाहणार आहोत. आज शेवटचा समारोह असेल अजित म्हात्रे यांचा. सामन्याला सुरुवात जित पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर येताना आदित्य शेट्टी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु ॲज अ बॅट्समन आताच्या या घडीला आपण पाहतोय चेंडूची चाचपणी केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय चिंबण घेत असताना तर बारीक सारीक गोष्टी खूप अद्ययावत करणं ही सुद्धा खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते. नेहमीच जित पाटील एक वेगवान मारा करण्यासाठी गोलंदाज तयार. पहिलं षटक हाताळण्यासाठी जित पाटील जॉय 11 वडकर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवेश देवळीकर यांनी मात्र सौजन्य केलं गेलंय. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ऑल द बेस्ट. 41 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग. यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवर अफलातून षटकार पाहायला मिळतोय. सुंदर टायमिंग सहित बिग ब्लास्ट. आदित्य शेट्टी यांच्या बॅट मधून मात्र एक देखणा फटका. 6 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार येताना आपण पाहू शकता. सुपर टायमिंग यावेळेला आपण पाहतोय. फ्लातून सुपर 6 यावेळेला आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मात्र 1 बाउन्स ने मात्र यावेळेला आपण पाहू शकता जित पाटीलला या ठिकाणी ऑन केला गेलाय. अशाच पद्धतीने दुसरा जर बाउन्स आला तर कदाचित त्या ठिकाणी नोचा इशारा दिला जाईल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आपण पाहतोय 6 धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर एक वेगवान मारा करण्यासाठी सज्ज. कारण एखादा गोलंदाज जेव्हा बाउन्स करतो ना त्यावेळेला त्याच्या माइंडमध्ये असतं की या फलंदाजाला मी पूर्णपणे बीट करावं. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला सुंदर फटका पाहायला मिळतोय. ही ताकद आहे आदित्य शेट्टी या फलंदाजाची. सरळ चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावा. गुड शॉट. विजय धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा सुपर हाय अँड हँडसम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बिग ब्लास्ट. चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलंय. 6 धावांकरता. गुड शॉट. दॅट्स अ मॅसिव्ह हिट आदित्य शेट्टी. धावसंख्या तब्बल 18 धावा या फलकावर पाहायला मिळतात. सुपर बॅटिंग करत असताना यावेळेला पहिला हा चेंडू मात्र खूपच बाहेर असल्याकारणानं पंच वळत आहेत. दबाव आहे जित पाटीलवर. कारण 3 षटकार ज्या पद्धतीने आल्यानंतर मात्र आपण पाहतोय कोणत्याही गोलंदाजाला आवडणार नाही की मात्र माझ्या चेंडूवर षटकार आल्यानंतर. आणि त्याच पद्धतीने मात्र थोडंसं चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला. प्रथमतः आपण पाहिला ओव्हर द विकेट होता. आता मात्र राऊंड द विकेट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आदित्य शेट्टी यावेळेला आपण पाहतोय फलंदाजी बॅटिंग स्टान्सवर. या वेळेला पुन्हा एकदा मात्र आपण पाहू शकाल वाईटच्या इशाऱ्याने धावांची गती जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 20 धावा 20 रन्स. अर्धा पल्ला तर मात्र यावेळेला 3 चेंडूंमध्येच आपण पाहतोय 4 चेंडूंमध्ये पार केलेला आहे. 41 धावांचा पाठलाग करताना जित पाटील पुन्हा एकदा मात्र ओव्हर द विकेट येत आहेत. अक्षय सोनीला पुन्हा एकदा राऊंड द विकेट च्या मात्र बॅटिंग स्टान्सवर आदित्य शेट्टी रिलॅक्स करतात. महेंद्रजी भगत आपण पाहतोय. गुड वर्क. यावेळेला एक धाव घेण्यापासून वंचित राहत आहेत.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा, 20 रन्स. सूर्य आणि ढग यांच्यामध्ये काही जणू लपंडाव सुरू आहे असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. निरभ्र आकाश, ढगाळ वातावरण. यावेळेला बाउन्स आणि आता मात्र नो, कारण यावेळेला आपण पाहिलं होतं ज्या पद्धतीने मात्र आपण पाहू शकतायत फर्स्ट ऑन केला होता हे जित पाटीलला सुद्धा माहिती आहे. अवाक्याच्या बाहेर अनपेक्षित बाउन्स ज्याला म्हटलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकतायत चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षक दीपक पाटील यांच्या हातामध्ये. तत्पूर्वी 1 धाव येते आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 21 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. देन फ्री हिटचा इशारा त्या ठिकाणी आदित्य शेट्टी यांना मात्र फ्रीडम मिळतोय, स्वतंत्र मिळतोय या चेंडूवर खेळण्यासाठी. ऑफ साईडला करारा प्रहार जबरदस्त यावेळेला कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी आपण पाहू शकाल. चेंडू मात्र यावेळेला रोखला गेलाय का पाहायचं आहे. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. गुड फिल्डिंग. धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 22 धावा. सुंदर फटकेबाजी यावेळेला केली गेली विजयासाठी. आता मात्र 19 धावांचं लक्ष असेल. थर्ड अंपायर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत जित पाटील मात्र थोडेसे महागडे, खूप महागडे ठरले गेले 41 धावांचा पाठलाग करताना. या ठिकाणी आपण पाहू शकतायत एक्झॅक्टली मात्र कव्हर झालेला नाहीये तो चेंडू. आपण पाहू शकाल ऑन पंचांचा सिग्नल काय येतोय. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन इथे क्लिअर दिसत नाहीये कारण टॉस बॉक्स जो मध्ये आहे आणि त्या कारणास्तव मात्र आपण पाहू शकतात. प्रेक्षक वर्ग काय म्हणतील. पंच प्रेक्षक वर्गानं विचारा एकदा आपल्या. थँक्यू टीचर. यस, पंचांचा सिग्नल 4 धावा. चौकार येतोय आणि चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 25 धावा, 25 रन्स. जितचं मात्र हे महागडं षटक स्वतःवर नाराज असेल नो डाऊट, कारण 41 धावांचा पाठलाग करताना यावेळेला आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 25 रन्स, 25 धावा. दुसरे षटक हाताळण्यासाठी यावेळेला आपण पाहू शकतायत मिस्टर दर्शन. सुपर बॅटिंग आदित्य शेट्टीने मात्र यावेळेला आपण पाहतोय जबरदस्त या ठिकाणी सुपर बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज दर्शन. यावेळेला अक्षय सोनीने मात्र फ्लिकच्या माध्यमातून या चेंडूला वळवलं गेलं फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. गुड शॉट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 29 धावा, 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत.
यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू मात्र पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. शॉर्ट लेगला चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी दीपक पाटील चेंडूला कलेक्ट करताना निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 12 धावांचं लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 16 आणि 16 चेंडूमध्ये 12 धावा. अंकित पवार ओंकार मात्र यावेळेला दर्शवत असताना आम्हाला निलेश अरवंदकर तसेच हरेश पाटील मात्र 2 कॅमेरामॅन खूप चांगल्या प्रकारचं वर्क करत असताना पाहायला मिळतात एमपीच्या माध्यमातून. ह्या वेळेला पुन्हा एकदा हुकचा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आदित्य शेट्टी मात्र त्या ठिकाणी पोहोचतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत आणि एकेरी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 30 या धावसंख्येवर 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 15 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात झाली होती. 25 धावा आल्या होत्या जित पाटीलच्या गोलंदाजीवर. मोठा फटका सुपर लेंथ लाईन. दर्शनचं कौतुक करीन ज्या अनुषंगाने अँगल क्रिएट करतोय. आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण आपण पाहू शकाल. टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 30 या धावसंख्येवर 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. दर्शन पुन्हा एकदा अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. अनबिलिव्हेबल सुंदर चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. अक्षरशः मात्र यावेळेला आदित्य शेट्टी यांना मात्र मजबूर केलं होतं या चेंडूवर खेळण्यासाठी. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ झाला आणि धावांची गती 30 रन्स 30 धावा. काही कमालीची गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर खूपच बाहेर वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या अँगलने गोलंदाजी करत असताना यावेळेला थोडासा चेंज ऑफ पेस करण्यासाठी गेला आणि वाईटचा इशारा येत असताना धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 31 धावा. विजयासाठी 10 धावांचं लक्ष आहे. जितू पॅकर्स नवघर जितू पाटील खुश असतील आपल्या संघावर तर एका साईडला प्रवेश देवळीकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांनी सौजन्य केलेलं आहे. आतमध्ये येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव काही रोखू शकणार नाहीये. थोडंसं इंजुरीने त्रस्त आहेत आदित्य शेट्टी कारण काल नाईटच्या स्पर्धेमध्ये थोडीशी स्लिप झाले. क्रॅम्प आला होता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 32 धावा. विजयासाठी 12 चेंडू आणि 9 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर 32 धावा या फलकावर. 12 चेंडू आणि 9 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. आदित्य शेट्टी पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर यज्ञेशच्या समोर जाईल डावखुऱ्या हाताने. यावेळेला सुंदर चेंडू होता परंतु ऑफ साईडला मात्र खेळला गेलाय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. एकेरी धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 33 रन्स. 33 धावा. चेंडू फेकून झाले. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत 24 धावांचे खेळी करतायत 11 चेंडूमध्ये आदित्य शेट्टी. तर एका साईडला आपण पाहतोय अक्षय सोनी संघर्ष करताना पाहायला मिळतात. 3 चेंडूमध्ये 5 धावा. कॅलिबर खेळाडू आहे नो डाऊट. यावेळेला मी म्हटलं होतं कॅलिबर खेळाडू आहे आणि षटकार आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 39 वर जाऊन पोहोचले जाते. अवघ्या 2 धावांचं लक्ष. या ऐकूया या षटकाराच्या निमित्ताने एक सुमधुर संगीत. धावांची गती जर आपण पाहिली तर 39 धावा या फलकावर. विजयासाठी 2 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा गोलंदाज यज्ञेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र फ्लिक केला जातो इंटू द गॅप मध्ये. ॲज अ बुलेट प्रमाणे चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. गुड शॉट. गेम फिनिश. यावेळेला आपण पाहतोय अक्षय सोनी सुपर बॅटिंग अँड आदित्य शेट्टी यावेळेला आपण पाहतोय हँडशेक करत असताना. तर चला लगेच आपण
टॉस करण्यासाठी हजर राहायचंय भरत स्पोर्ट्स वलपाडा. अतिश पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, उपस्थित आहेत. चला या लगेच टॉस करण्यासाठी आपण लगेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी, आणि सामना 5 षटकांचा असणार आहे. हा शेवटचा सामना. हे गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हे समाजसेवक असा आपा आहे तो भारी. गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र अतिशय धन्यवाद आहे. सन्माननीय श्री देवेंद्रजी म्हात्रे यांना मी विनंती करतोय नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. वेलपाडा संघाचा कर्णधार आणि जितू पॅकर्स संघाचा कर्णधार दोन्ही टीम्सच्या कॅप्टनना विनंती आहे की टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. देवेंद्रजी म्हात्रे यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स जवळ यायचं आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहणार आहोत. 2 बलाढ्य संघ समोरासमोर भिडणार आहेत. एका बाजूला आहे वलपाडा, आतिश पाटील मॅन युवराज सिंग म्हणून ज्याला ओळख दिली गेलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून त्याचा खेळ, तसेच आदित्य शेट्टी अक्षय यांचा देखील खेळ आपल्याला पाहायला मिळाला. दोन टीम कॅप्टन्सना विनंती आहे टॉस करण्यासाठी यायचं. त्या अगोदर आपण वळणार आहोत मॅन ऑफ द मॅच. आदित्य वॉटर ब्रिलियंट परफॉर्मन्स, 11 चेंडू आणि 24 रन्स, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे. देवेंद्रजी म्हात्रे यांना विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो देखील देण्यासाठी व्यासपीठावरती यायचा आहे. सामनावीरचा पुरस्कार ठरतो आदित्य ब्रिलियंट परफॉर्मन्स, 11 बॉल्स अँड 24 रन्स. देवेंद्रजी म्हात्रे आजच्या शुभस्ते हे सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. आदित्य जरा 2 मिनिटं इथे यायचं आहे. आता एक महत्वपूर्ण मॅच आहे, क्वार्टर फायनलला क्वालिफाईंग मॅच आहे. काय म्हणाल्या मोठ्या टीम बद्दल? तुमच्या समोर एक बलाढ्य संघ आहे. नाही, टीम चांगली आहे. आम्ही बघितलं त्यांचा बॉलिंग, पण आम्ही फर्स्ट टाइमच खेळतो एक दुसऱ्याशी. मग बघू काय होतं. नक्कीच या मॅच साठी शुभेच्छा असतील. चला दोन्ही टीम्सच्या कॅप्टनना विनंती करतो टॉस बॉक्स जवळ येत आहेत. देवेंद्रजी म्हात्रे साहेब आपण देखील यायचं आहे.